नाही, कसं आहे, हा महापौर बंगल्यामध्ये माझं 2.5 वर्षाचं वास्तव्य होतं. त्या 2.5 वर्षाच्या वास्तव्यामध्ये ज्या वेळेला मी गुरुचरित्र हस्तलिखित लिहायला घेतलं आणि 8 औदुंबर आले. आपल्याला कल्पना असेल की औदुंबर झाडं अशी कुठेही उगवत नाहीत. ती काहीतरी थोडीशी एक पुण्याई आमच्या नशिबी असावी. आणि त्या आल्यानंतर ती 2-2 झाडं करून आपण एकाच ठिकाणी आणि स्वामी बसवलेत. गेली 4 वर्ष इथे कोण नसलं तरी मी येत होती. रक्षाबंधन आणि भाऊबीज हे माझं गेली 83 पासून 1983 पासून मी माझ्या हनुमंताला, जे माझ्या बिल्डिंगच्या खाली हनुमंत आहे, त्याला मी राखी बांधते, त्यालाच मी भाऊबीज करते. त्याच्यानंतर मी स्वामींना म्हणजे जेव्हा मी इथे सुरू झाली तर मी इथे स्वामींना चालू केलं की स्वामींना राखी बांधणं, स्वामींचं भाऊबीज करणं, स्वामींना वस्त्र, कारण आयुष्यभर ते आम्हाला देतच असतात. आणि पुन्हा आमचा एक स्वार्थ आहे की स्वामी आमचं रक्षण करा. आता रक्षण करा म्हणजे काय, तर अशा कितीतरी गोष्टी आहेत की ते आपल्या जीवावर बेतू शकतात. त्यामुळे कुटुंबाचं संरक्षण, पक्षाच्या असलेल्या प्रत्येक शिवसैनिकाचं संरक्षण वगैरे या गोष्टी करण्यासाठी मी सकाळी जेव्हा महापौरांना कळवलं, कारण आता त्यांचं वास्तव्य आहे, जेव्हा नव्हते तेव्हा अधिकाऱ्यांना कळवून येत होतो, ते म्हणाला वेलकम, या ताई, उलट आनंद आहे. आणि इथे ही जी आठवण आहे ना, ही आता आमच्या अनेक पिढ्यांच्या अंतापर्यंतची आठवण आहे की जसं ह्या महापालिकेला 150 वर्ष झाली, अनेक महापौरांचे इथले किस्से आहेत. हा बंगला पहिला माडेश्वर, मग मी, तिसरा ऋतू तावडे, अशा आता पुढे अजून होत राहतील. पण आठवणी मात्र आमच्या सर्वांच्याच, ज्या पिढ्यानपिढ्या आहेत त्या तेवढ्या चालत राहतील. आणि आज मी माझी मुलगी, माझं सून, ती नातवंड सगळ्यांना स्वामींच्या चरणी, हनुमंताच्या इथे पण आपण काही पत्रकार होता ते पण आपण पाहिलंय की आम्ही ती राखी पहिली आणि मग स्वामींकडे येऊन खरं म्हणजे माझं तिकीट होतं याला जायला गाणगापूरला, पण RAC असल्यामुळे ते कॅन्सल झालं. आता बऱ्याच वेळेला मी रक्षाबंधनच्या वेळेला गाणगापुरात असते आणि गाणगापुरात आपलं महाराजांच्या चरणी राखी ठेवून की आमचं रक्षण करा हे सांगणं एक त्यांच्याकडे असतं. ते आज महापौर बंगल्यात स्वामी बसवले, स्वामी